नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईज 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहायचं आहे. कुठे कसा आणि किती टक्स घ्यायचा जेणेकरून ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा चेस्टमध्ये बसला पाहिजे. ब्लाऊज वरती सरकला नाही पाहिजे किंवा शोल्डर जे आहे ते उतरले नाही पाहिजेत समोर. तर त्यासाठी मी इथं टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. इथे मी ब्लाऊजची उंची घेणार आहे. पहा, 14.5 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंचावरती मी उंची घेतलेली आहे. पहा, आणि इथं आपण ही एक लाईन ओढून घेतली. 5.5 इंच शोल्डर, अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आणि मुंडा इथे घेणार आहे मी 6.25 40 साईजमध्ये. पहा, या पद्धतीने मी इथं लाईन ओढली. 6.2 इथं मी मुंडा घेतलेला आहे. 40 छाती आहे, त्याचा चौथा भाग होतो 10 इंच, आणि याच्या पुढे हे माझं 1.5 इंच मार्जिन मी घेतलेलं आहे. आता इथे जर तुम्हाला जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही जास्त मार्जिन घ्यायचे. कंबर 33 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.25, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतलेलं आहे आणि हे 1.5 इंच मार्जिन घेतलं. पहा, आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे. इथेही हे मी पॉइंट जोडून घेतले. पहा, इथून घ्यायचं आहे 1.25 इंच 1.2. इथेही मी हा पॉइंट 1.25 इंच घेणार आहे. इथे अर्धा इंच डाऊन करायचं. पहा, सर्व साईजमध्ये आपण डाऊन करतो अर्धा इंच. इथे मी 1.25 इंच घेतलंय आणि इथून 1.25 इंच. आणि हा जो मुंडा आहे त्याचा सेंटर करायचा. टेप दुमडून सुद्धा तुम्ही इथं सेंटर करू शकता. आणि आकार देताना अगदी पहा, असे आतल्या आत आकार आले पाहिजेत, या पद्धतीने हे आकार द्यायचे. तर हा झाला आपला पाठीमागचा पार्ट तयार. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार 9, 10, 11 इंचापर्यंत गळा ड्रॉ करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंच घ्या. आता इथे पहा, मी गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. इथून पाहू शकता. आता डायरेक्ट आपण फ्रंट पार्टला सुरुवात करू. पुढचा गळा 6.5 इंचावरती मी इथं पॉइंट दिलेला आहे. 2.5 इंच इथून मी घेतलं. पहा, आणि असा एक बॉक्स तयार करून घेऊन आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचे. जर गळ्याला आकार देता येत नसतील तर फ्रेंच कर्वचा वापर करून तुम्ही गळ्याला आकार देऊन घ्या. इथे मी शोल्डर 1.5 इंच डाऊन केलेलं आहे. आता इथे बदल कसे करायचे पहा. 4 टक्स ब्लाऊज असतो, त्यामुळे आपल्याला नेहमी इथं जे आपण क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घेतो ते नेहमी कमी घ्यायचं आहे. म्हणजे जिथे लोअर बस्ट जी आहे, जिथे क्रॉसपट्टी बसायला पाहिजे तिथे बसते एकदम परफेक्ट. त्यासाठी इथं मी फक्त 2.25 इंच क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेणार आहे. पहा, 2.25 इंच. आपल्या कटिंगमध्ये क्रॉसपट्टी सेपरेट निघत असते. आणि हा वरचा जो पार्ट आहे पहा, इथून हा वरचा पार्ट मी डायरेक्ट सगळीकडे वाढवून दाखवते, म्हणजे आपल्याला कपड्यावरती तो पार्ट परत वाढवायची गरज पडत नाही. इथे घेतलेलं आहे मी 2.25 इंच. हे लक्षात घ्यायचं आहे 2.25 इंच घेतलेलं, कारण आपण नंतर क्रॉसपट्टी जेव्हा कटिंग करणार आहे सेपरेट, त्यावेळेस ते आपल्याला उपयोगी पडणार आहे. इथून मी घेतलं 1.25 इंच आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा.
पहा, म्हणजे हे आपलं नेहमी जसं ड्राफ्टिंग असतं त्या पद्धतीने हे आधी करून घ्यायचं. आता इथे पहा, हा गळा जो आहे इथे एक 1/2 इंच तुम्ही मार्जिन जे आहे ते वाढवायचं आहे आणि इथून तुम्ही 1/2 इंच वाढवा. हेवी साईज आहे म्हणून मी इथं 1/2 इंच वाढवलं, नाही तर मी कमी साईज मध्ये शक्यतो इथे 1 इंच वाढवत असते. आणि इथं हे तिरकी लाईन ओढून घ्यायची. तिरकी लाईन ओढल्यानंतर हा जो आकार आहे क्रॉस पट्टीचा तो असा जोडत आणायचा. पहा, इथे या पद्धतीने मी आकार जोडला आणि आता हे जे राहिलेलं आहे याची आता आपल्याला गरज नाही. पहा, टक्स पॉइंट काढणारे छातीचा चौथा भाग किती आहे? 10 आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून 11 इंचावरती हा आपला टक्स पॉइंट येणार आहे. इथून पहा, हा टक्स पॉइंट झाला आणि एक लाईन ओढून घ्यायची यावरती. इथे आता आपल्याला छातीचा 10वा भाग वापरायचा आहे. तर इथून पहा, हे जे आपलं उंचीचं मार्किंग आहे इथून छातीचा 10वा भाग किती येतो? 4 इंच. इथे मी घेतलेला आहे 4 आणि इथे सुद्धा तसंच 4 इंचावरती एक पॉइंट द्यायचा. दोन्ही समान असे हे पॉइंट घ्यायचे आणि या पॉइंट पासून खाली 1/2 इंचावरती एक पॉइंट देऊन पहा हा टक्स द्यायचा. तर हा झाला आपला मधला टक्स तयार. आणि इथून 2 इंच घ्यायचं गॅप टक्स मधला. हा टक्स आपल्याला मिळाला या साईडचा. आता इकडे तसंच 2 इंचावरती पॉइंट द्यायचा. पहा, इथे या दोन्ही टक्स मध्ये 2-2 इंचाचा गॅप दिला. 1/2 इंच जवळपास असं तुम्ही तिरकं जाऊन खाली हा टक्स इथे द्यायचा आहे. हा टक्स नेहमी आपल्याला तिरकाच द्यायचा आहे. पहा, इथे पहा, आता आपण पुढच्या मुंड्याला आकार दिलेला नाही तो देऊन घेऊ आधी, मग इथला टक्स तयार करूया. 1/2 इंच जसं आपण नेहमी आतमध्ये एक पॉइंट घेतो त्या पद्धतीने मी इथे पॉइंट घेतलेला आहे आणि 1/2 इंच म्हणजे 0.75 घ्यायचं आणि इथून हा आकार असा फक्त द्यायचा. पहा, हा झाला आपला पुढचा मुंडा. अगदी आतल्या आतच असे आकार तयार झाले पाहिजेत. इथला टक्स तयार करताना काय करायचं, हा जो टक्स आहे इथून 2.5 इंचावरती तिरका असा, थोडा जास्तही तिरका नाही, पहा थोडासा तिरका टेप ठेवायचा आणि जिथं पॉइंट मिळतोय तिथून फक्त एक अशी तिरकी लाईन ओढायची. हा आपला मुंड्याकडला टक्स तयार झाला. इथे पहा, आपण पुढच्या साईडला वाढवलेलेच आहे. आता आपल्याला या साईडला फिटिंगच्या साईडला वाढवायचं आहे. तर हा जो टक्स आहे तो स्टिच करण्यासाठी आपल्याला 1/2 इंच इथं वाढवायचं आहे. आणि इथे पहा, आपण हा जो मेन टक्स आहे तो 1.25 इंच घेणार आहे. इकडे 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंच. या पद्धतीने 1.25 इंच आपण टक्स घेणार आहे. मग आपण इथं हे 1.25 इंच घेतलेलं आहे, तर या साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं. कारण पहा, इकडे आपल्याला परत हुकाय पट्टीसाठी थोडं 1/2 इंच मार्जिन लागणार आहे, तर ते मी घेतलेलं आहे. इकडे मी हे 1.5 इंच घेतलं आणि हा पॉइंट असा जोडायचा. इकडे आपण फ्रंट पार्ट इकडे आपण वाढवलेला आहे, आता इकडेही वाढवलं. आता आपल्याला इथे वाढवायचं आहे. इथेही मी हा पार्ट जो आहे तो 1.25 इंचाने वाढवणार आहे. परत इथेही 1 इंच हा पार्ट आता इथून आपण 1 इंचाने खाली वाढवायचा आणि हे असं जोडत यायचं. इथे 1.25 इंच घेतलंय लक्षात घ्या आणि इथे 1 इंच घेतलेला आहे. पहा, हा पार्ट इथे जोडला. आता इकडे आपल्याला परत 1/2 इंच 0.75 1/2 इंच घ्यायचंय आणि हा आकार अगदी असा या पद्धतीने द्यायचा. पहा, आणि हा टक्स असा आपल्याला खाली घ्यायचा आहे.
म्हणजे पहा हा टक्स मोठा का घेतलेला आहे आपण, म्हणजे टोटल 2.5 इंचाचा हा टक्स आपला तयार होणार आहे. म्हणजे पप एकदम छान असा क्रिएट होईल आणि छातीमध्ये ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो, चपटा होत नाही. आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट काढायची. तर आपण पहा इथे क्रॉसपट्टी घेताना 2.25 इंच घेतलेली होती इथून. तर हे मी आधी सांगताना सांगितलेलं की हे लक्षात ठेवायचं आहे आपण क्रॉसपट्टी किती घेतलेली होती. आणि रुंदीला ही किती आहे इथे पहा, या पद्धतीने 11 इंच भरलेली आहे रुंदीला. तर ते तसंच आपण इथं घेणार आहे. एक लाईन ओढून घेते आधी इथून आणि इथून 11 इंच घेतलं पहा. 2.25 इंच आपली ही इथं मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे पहा. तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन वाढवून आपण 2.25 इंच घ्यायचं. इकडे 2.25 आणि इथे सुद्धा असं 2.25 इंचावरती पॉइंट देऊन ही लाईन अशी ओढून घेतली. आणि इथे हा आपला 11 इंचाचा पॉइंट आहे. जेवढी रुंदी आहे तेवढी रुंदी इथं घ्यायची. इथे आता आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे पहा. मग इथून 1.25 इंच वरती जाऊन या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. मग आपले पहा बॅक पार्ट तयार झाला. हा वरचा फ्रंट पार्टचा तयार आहे. क्रॉसपट्टी सुद्धा आपण तयार केली. तर या पद्धतीने इथे मी तुम्हाला 40 साईजचं 4 टक्स ब्लाऊज जे आहे ड्राफ्टिंग ते अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.